गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांचा आज दिनांक 15 रोजी अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. गांधी मैदान, महाद्वार रोड, शिवाजी चौक, CPR चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर महायुतीची रॅली काढण्यात आली. अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अब की बार 400 पारचा नारा देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना पाठबळ देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आज दिनांक 15 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत भरण्यात आला. मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या महायुतीच्या शिलेदारांना विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की 50-60 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी केलं. या देशात कोणी उपाशी राहू नये यासाठी निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांच्या पाठीशी आपण उभं राहायचं आहे. काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर केला पाहिजे. त्यांनी देशाला खड्ड्यात घातलं, देशाला अधोगतीकडे नेलं. काँग्रेसला धडा शिकवा. पंतप्रधान मोदींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. हे सरकार विकासाला महत्त्व देणार आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे. आपले मत मोदींना जाणार आहे. मोदींचे हात बळकट करायचे आहेत. रयतेची निवडणूक आहे. जनता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते. सगळे चौक, सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या पॅक होत्या. मतदारांनी ठरवलं आहे की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगलेवासियांनी घेतलेला आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री 42 डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात, आपण साक्षीदार आहात. आणि हे चित्र जे आहे हे चित्र या येणाऱ्या 7 मेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला दिल्लीला पाठवणार. सर, हातकणंगलेसाठी काय तोडगा काढलाय? हातकणंगलेसाठी तेवढा विषय सांगा. हातकणंगलेचे सर्वजण आज धैर्यशील मानेंच्या मागे आहेत. प्रकाश अण्णा आवाडे हे स्वतः इच्छुक होते. त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. ते स्वतः मिरवणुकीत आहेत, फॉर्म भरायला आहेत. त्याचबरोबर आणखी विनय कोरे आहेत, एड्रावकर आहेत, महाडिक आहेत. या सगळ्यांनी धैर्यशील माने हा आमचा उमेदवार आहे असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्हाला काही शंका कुशंका काही चिंता नसावी. सगळे नेते जिल्ह्यातील सक्रिय सगळे नेते महायुती मजबूत आहे आणि त्यांनी आमचा निश्चय एकच आहे की या देशाची ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायची आहे. त्यामुळे या देशाची निवडणूक आहे, एका मतदारसंघाची.
किंवा धैर्यशील माने संजय मंडलिकची नाही, ही जनतेची निवडणूक आहे आणि रयतेची निवडणूक आहे. याच्यामध्ये जनता पूर्णपणे दोन्ही उमेदवारांना विजयी करेल आणि दिल्लीला पाठवेल. खरं तर ही विजयाची रॅली वाटते, काय सांगा? अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण करवीर नगरी भगवीमय झालेल्याचं चित्र आता या ठिकाणी दिसतंय. गावागावातून खेड्यापाड्यातून आज सर्वसामान्य माणसं शिवसेनेची भगवी पताका बुलंद करण्यासाठी आज हा महायुतीचा जनसागर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवतरलेला दिसतो आणि निश्चितपणे आई अंबाबाईच्या आशीर्वादानं ती निश्चितपणे विजयाची साक्ष देतोय म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. दादा, खरं तर आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीचे सहयोगी असणारे आवाडे देखील उद्याच्याला उमेदवारी अर्ज भरत आहेत. एक आव्हान वाटत नाही का? आज आवाडे साहेब माझ्याबरोबर अर्ज भरायला येतील, आपल्याला दिसेलच. समझोता झाला की आता आपल्याला कळेल थोड्या वेळात. खरं पाहायला गेलं तर माहितीमधून तुम्ही अर्ज भरता, पंचरंगीचे संकेत आहेत आणि अशा परिस्थितीत निवडणूक कशी बघताय? मी माझ्या मतदारसंघामध्ये केलेल्या विकासावर सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या प्रश्नांची वाचा मी या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून त्या ठिकाणी फोडले आणि मला निश्चितपणे खात्री आहे की केलेल्या कामाच्या ताकदीवर आणि जे महायुतीचं या ठिकाणी असलेलं काम आहे, नरेंद्रजी मोदी साहेबांना परत एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जो संकल्प भारताच्या तमाम नागरिकांनी या ठिकाणी केला आहे, 400 पारचा जो नारा या ठिकाणी सर्व महायुतीच्या उमेदवारांनी या ठिकाणी केला आहे, त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही सीट्स अतिशय उच्चांकी मताने या ठिकाणी लोकसभेमध्ये जातात. खरं पाहायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील उमेदवारी बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि चर्चा ह्या अफवाच असतात. आपल्याला त्याच्यावर आता स्वरूप मिळालं आहे. आता आपण फॉर्म भरायला निघालो आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत फॉर्म भरत नसतो तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात. आता स्वयं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचा फॉर्म भरण्यासाठी इथे या ठिकाणी येत आहेत आणि इतक्या प्रचंड जनसमुदायाच्या समवेत आम्ही दोन्ही खासदार या ठिकाणी या जनतेच्या सेवेसाठी परत एकदा हे व्रत घेऊन या ठिकाणी लोकसभेकडे वाटचाल. मुख्यमंत्री केवळ शब्द पाळताना दिसत नाहीत तर तुमच्यासाठी रात्रीच्या घडामोडी देखील घडवायला तयार आहेत आणि त्या सगळ्या ह्याच्यात मुख्यमंत्र्यांची साथ तुम्हाला आहे, त्यांच्याबद्दल काही दोन शब्द? मी मुद्दामून सांगेन की नुसतं रात्र नाही, दिवस रात्र मुख्यमंत्री ह्या कामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत. याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे सगळेजण रात्रीचा दिवस या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक उमेदवाराला बळ देण्याचं काम करतायत. परवाच मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि परत नंतर आज फॉर्म भरण्यासाठी स्वयं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यापर्यंत या ठिकाणी येत आहेत. निश्चितपणे आमच्यासाठी हत्तीचं बळ या निमित्ताने या ठिकाणी तयार होतं आहे, कारण राज्य शासन पूर्ण ताकदीनिशी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहे आणि त्याचबरोबर ह्या उमेदवारांना सुद्धा बळ देण्यासाठी, आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत. हे आम्हाला सर्वांसाठी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन असणार. आवाडे साहेब येणार म्हणताय तुम्ही, तर त्यांची मनधरणी होणार काय? नाही, मी आपल्याला सांगितलं की आज चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत ते एकत्रपणे एक दिलानं या ठिकाणी आत्तापासून उमेदवारी आज या ठिकाणी ऑफिशियली आम्ही अर्ज भरतोय. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्याला क्लिअर झालेली दिसतील. कोणताही घटक यामधनं बाजूला राहणार नाही याची खबरदारी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आता त्यांचा प्रश्न त्यांना विचार. या निवडणुकीमधून आपण माघार अण्णांची उमेदवारी जी जाहीर झालेली ताराणी पक्षाच्या वतीनं ती निवड फक्त पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री करायचं ह्या हेतूने आम्ही ती उमेदवारी जाहीर केली आणि ह्या हेतूनं जाहीर करत असताना मग फडणवीस साहेब जे 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये आलेले त्या चर्चेमध्ये सविस्तर चांगली चर्चा झालेली. DCM साहेब आणि मुख्यमंत्री साहेब काही गोष्टी चर्चा करणार होते आणि त्या चर्चेतनं त्यांची चर्चा झाली आणि काल रात्री उशिरा निरोप आला की मुख्यमंत्री स्वतः घरी येत आहेत आणि चर्चा करून आपल्याला उमेदवारी दोन्ही उमेदवार कोल्हापूर आणि हातकणंगले महायुतीचे दोन्ही उमेदवारांचा फॉर्म भरायला जायचा आहे. पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करत असताना हेतू तोच, मार्ग दुसरा नको, वेगवेगळे मार्ग नकोत.
जी काय आपल्याला ताकद आपली जी आहे ते एकजूटपणानं राहावी हा विचार साहेबांनी मांडला. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मांडला आणि बऱ्याच गोष्टी सविस्तर चर्चा झाल्या आणि त्याच्यावरनं मग आम्ही सगळ्या आमच्या ज्येष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बोलून आम्ही दोन्ही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना आता त्यांच्या प्रचाराला आम्ही कामाला लागायचं. विधानसभेचा शब्द घेण्यासाठीच हे नाव पुढं आलं होतं अशी देखील चर्चा आहे. नाही, विधानसभाचा शब्द हा विषय त्याच्यामध्ये चर्चेतच येऊ शकत नाही, कारण की आम्ही आता महायुतीमध्ये ऑलरेडी घटक पक्ष म्हणून महायुतीचे आम्ही आमदार आहोत, सत्तेमध्ये आहोत. 2019मध्ये ज्यावेळी अण्णा निवडून आले त्यावेळेससुद्धा सत्ता नसतानासुद्धा आम्ही BJP बरोबर घटक पक्ष म्हणून राहिलो. या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये चर्चेतल्या गोष्टी आहेत, परंतु त्या उमेदवारीबद्दल आम्हाला कुठली कधी अस्वस्थ आम्हाला कधी अडचण नव्हती, आम्हाला काय प्रॉब्लेम नव्हता. कुठल्या बेसिसवर चर्चा झालेली आहे आणि कशासाठी आपलं जे बंड होतं ते बंड आमचा जो होता तो फक्त आम्हाला वाटत होतं की मोदी साहेबांना आपण आपल्या उमेदवारीनं आपण त्यांना लोकसभेमध्ये हातवरती करून आपकी बार 400 पारमध्ये हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा खासदार असावा. परंतु बऱ्याच गोष्टी चर्चा झाल्या, परत सगळ्या गोष्टी चर्चा होऊन ज्येष्ठ लोकांशी बोलण्यात आलं. मार्ग वेगळं नको आहे, हेतू तोच आहे, विचारधारा तीच आहे, मार्ग तो आपल्याला हेतूच तेच आहे, वेगळा मार्ग नको म्हणून एक ताकदीनं आम्हाला लढवायचं. माघार घेतली म्हणायचं का? माघार नाही म्हणायचं. आम्ही मोदी साहेबांना एकजुटीनं ताकद एकत्र येऊन आता आम्ही लढणार आहे आणि मोदी साहेबांना आम्हाला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करून अबकी बार 400 पार. धैर्यशील माने यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेणार का, कारण की तुम्ही सहभागी नव्हता. आत्तापर्यंत आवाडे गटाचा अण्णांचा दादांचा हा इतिहास आहे आणि ती परंपरा मीही ती पळल्या. एकदा दिलेला शब्द आवाडे कायम पाळतात. मग रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी करून मग उमेदवार हा गौण विषय आहे. दिलेला शब्द कायम पाळायची परंपरा आवाड्यांची आहे आणि ती परंपरा आम्ही पाळतो. प्रचार यंत्रणा मग स्वतंत्र असणार नाही. प्रचार यंत्रणा महायुतीचा उमेदवार आहे. एखाद्या महायुतीमध्ये 3 घटक पक्ष महत्त्वाचे आहेत. आमच्यासारखा ताराणी पक्ष त्याच्यामध्ये सहभागी आहे. आमच्या पद्धतीनं वेगळी यंत्रणा नाही, महायुतीचं एकत्र आम्ही लढू.